कर्मवीर बाबुराव पाटील कृषी विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स देवापूर, तालुका मान, जिल्हा सातारा हे एक कृषी विद्यालय असून या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 12वीचे वर्ग चालू असतात। या शाळेमध्ये मी स्वतः कोरडे मोहन रामचंद्र सध्या मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून काम करत आहे। इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की गतवर्षीपासून संपूर्ण 11वीची प्रवेश हे केंद्रीय पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन या पद्धतीनं होतात। याची विद्यार्थ्यांना कल्पना आहे, परंतु सर्वांना आहेच असं नाही। तर सर्वांसाठी मी प्रामाणिकपणे विनंती करतो की यावर्षीचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये 2 स्टेप्स आहेत, 2 पार्ट आहेत। त्यापैकी पहिला पार्ट भरण्याचे काम 10 एप्रिलपासून सुरू झालेले आहे आणि 30 एप्रिल अखेर आपल्याला पहिला पार्ट भरण्याची संधी आहे। 30 तारखेनंतर हा पहिला पार्ट भरणं बंद होईल। त्यानंतर दुसरा पार्ट भरण्याचं काम 10वीचा निकाल लागल्यानंतर सुरू होईल। जर आपण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाचा पहिला पार्ट भरला नाही, म्हणजे त्यामध्ये वैयक्तिक माहिती असते, तो जर भरला नाही तर कदाचित आपण प्रवेशापासून वंचित राहू शकता। तर सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना एक शाखा प्रमुख म्हणून कळकळीची आणि नम्र विनंती की आपण सर्वांनी 30 एप्रिल पूर्वी आपले रजिस्ट्रेशन करून पहिला पार्ट भरणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आपल्या शाळेमध्ये म्हणजे कर्मवीर बाबुराव पाटील कृषी विद्यालय देवापूर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन हे विनामूल्य करत आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, या संधीचा उपभोग घ्यावा। त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये एकूण 5वी ते 12वी अखेर वेगवेगळे 19 तुकडे आहेत। या 19 तुकड्यांमध्ये आपण डिजिटल बोर्ड बसवलेले आहेत, ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह पॅनेल्स म्हणतो, म्हणजे पूर्ण वर्ग हे डिजिटल केलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये AI हा एक प्रकल्प राबवला जातो, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात। गेल्या वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा प्रकल्प आपण शाळेमध्ये चालू केलेला आहे आणि तो राबवतो आहोत। त्याचबरोबर आपल्याकडे अटल टिंकरिंग ही लॅब आहे, जी 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना स्वयं निर्मिती, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, या स्वयं निर्मितीमधून वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करता येतात, वेगवेगळे यंत्रसामग्री तयार करता येते। अशी अटल टिंकरिंग लॅब म्हणजे ज्याला आपण छोटे सायंटिस्ट म्हणतो, असे छोटे सायंटिस्ट आपल्याला या लॅबमधून तयार करता येतात। या शाळेचं वैशिष्ट्य असं की या शाळेमध्ये प्रशस्त क्रीडांगण आहे। या क्रीडांगणाचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घेता येतो। शाळेमध्ये भरपूर शैक्षणिक साहित्य आहे, त्याचबरोबर खेळ साहित्य आहे, वेगवेगळ्या लॅब आहेत, सायन्स लॅब आहे, ज्युनियर कॉलेजसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲनिमल सायन्स अशा वेगवेगळ्या लॅब असून त्याचा विद्यार्थ्यांना पूर्णपणे उपभोग घेता येतो। त्याचबरोबर आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये बायफोकल मधून ॲनिमल सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री हा एक विषय शिकवला जातो, जो 200 मार्काचा आहे आणि या विद्यार्थ्यांना वैद्यकीय मेडिकलसाठी त्या विषयाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो। पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी या विषयाचा संबंधित विद्यार्थ्यांना चांगला फायदा झालेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपल्या शाळेचं वातावरण हे पूर्णपणे निसर्गरम्य आहे। शाळेच्या दोन्ही बाजूला पूर्ण भरलेला राजेवाडी तलाव आहे, तसेच तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आहेत, डिजिटल क्लासरूम आहेत, खेळासाठी प्रशस्त मैदान आहे, खेळासाठी मुबलक साहित्य आहे, प्रयोगशाळेमध्ये मुबलक साहित्य विद्यार्थ्यांना वापरण्याची संधी मिळते। त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे वर्ग चालवले जातात। त्यामध्ये 5वी ते 9वी अखेर स्कॉलरशिप, RTS, ऑलिम्पियाड, NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि इयत्ता 11वी 12वी या वर्गासाठी रयत गुरुकुल अकॅडमी अंतर्गत रयत स्पर्धा परीक्षा, प्रवेश स्पर्धा परीक्षा ही घेतली जाते, ज्याच्यामध्ये
वेगवेगळ्या परीक्षांसाठी पूर्वतयारी करून घेता येते. तसेच या अंतर्गत CET, JEE, नीट या परीक्षेची चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाते. त्याच्यासाठी वेगळा वेळ दिला जातो. अतिरिक्त वेळ देऊन या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी सातत्यानं त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात, त्यांचं रेकॉर्ड केलं जातं, निकाल लावले जातात. तर शाखा प्रमुख म्हणून, मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून मी पालकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावं, या शाळेमध्ये प्रवेश घेऊन द्यावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचे भविष्य हे उज्ज्वल होईल आणि त्यास पुढच्या करिअरच्या संधीसाठी जास्तीत जास्त मदत होईल. त्याचबरोबर त्या पद्धतीचे मार्गदर्शन या शाळेमधून केले जाते. त्यासाठी या शाळेमध्ये अनुभवी शिक्षक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेले शिक्षक आहेत. त्यामुळे या शिक्षकांचा आपल्या मुलासाठी निश्चित चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्व पालकांना माझी एक विनंती असेल की या शाळेमध्ये आपण आपल्या पाल्यासाठी प्रवेश आजच निश्चित करावा. नमस्कार.